तर या पावसाचा मुंबईतल्या लोकल वाहतुकीला फटका बसलेला आहे। पावसामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सुद्धा उशिराने सुरू आहे। तर सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। उपनगरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि अर्थातच याचा फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या तिन्ही लोकल मार्गांवर सध्या पाहायला मिळतो आहे। पश्चिम रेल्वेचा सध्या खोळंबा झालेला आहे आणि त्याचप्रमाणे मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सुद्धा उशिराने सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं आज सकाळपासूनच पाऊस आहे, पहाटेपासून किंबहुना पाऊस आहे, वादळी वारे सुद्धा वाहत आहेत आणि लोकल वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। तिन्ही मार्गावरची वाहतूक सध्या विस्कळीत असल्याचं कळते। काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच अनुपमा, जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने मुंबईसह उपनगराला अक्षरशः झोडपून काढलेले होते। तेव्हा मुंबईची तुंबई झालेली होती। काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने मुंबईसह उपनगरात बॅटिंगला सुरुवात केलेली आहे। पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आणि अर्थात याचा फटका लोकलला बसताना पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वे ही खोळंबलेली असून मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे काही मिनिटं उशिराने सुरू असल्याची माहिती सध्याची मिळत आहे। मात्र सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे। मात्र दिवसभर पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। रस्ते वाहतुकीवरती याचा अद्याप तरी या पावसाचा कोणताही फटका जो आहे तो बसलेला नाही। जी माहिती सध्या मिळत आहे, संथ गतीने रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असून सकाळी पडलेल्या पावसाचा फटका जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वे खोळंबलेली असून इतर दोन मार्गावरती रेल्वे जी आहे ती उशिराने धावत आहे। आज मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्याला येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।